As many as 4 died and 9 injured after they fell off a moving local train between platform number 3 and 4 of Mumbai railway station of Central Railway at around 9 am this morning. As per the information given by Railways, the passengers fell probably after commuters hanging from the footboard of two overcrowded trains and their backpacks brushed against each other as the trains passed in opposite directions. The trains involved were the CSMT Karjat Down Fast Local and the Kasara CSMT Up Fast Local. As the two trains passed each other at high speed, passengers hanging out of the coaches on footboards collided, causing 13 of them to fall onto the tracks and nearby areas. The victims were rushed to Chhatrapati Shivaji Maharaj Hospital in Kalwa by the GRP, RPF and other passengers. While Chief Minister Devendra Fadnavis said that a probe is underway with the railway administration looking into the cause of the tragedy, and Maharashtra Minister Girish Mahajan announcing ex gratia of 5 lakh rupees each to the kin of the deceased, MNS Chief Raj Thackeray slammed the government for crumbling infrastructure in the city and demanded reforms in railway, recalling his long-standing demand for a separate railway board for Mumbai. Criticizing the government for overall poor urban planning, Raj Thackeray said that urban planning has completely collapsed today and it is due to massive influx from outside. रेल्वे अपघात म्हणजे जे गेले आता रेल्वे अपघातामध्ये गेले हे दुर्दैव आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. परंतु रेल्वेमध्ये, मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत. असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय, कोणाचा हात नाही गेलाय, कोणाचा पाय नाही गेलाय, कोणी गेलेलंच नाहीये, असं एकही दिवस गेलेला नाहीये. प्रश्न असा आहे की ती रेल्वे चालते कशी, हे जगाला एक आश्चर्यच आहे. खरं तर अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईतल्या लोकांनी हा गोष्ट केंद्र सरकारला सांगितली की त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ तुम्ही करा, ते रेल्वे मंडळच वेगळं करा, कळलं का. अजून काही होत नाहीये त्या सगळ्या गोष्टींसाठी. आणि रेल्वे मुळात एक गोष्ट आपण बघितली पाहिजे याच्यातनं की या शहरांचं, सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालंय. नुसता हा रेल्वे पुरता मध्ये विषय नाहीये. मी त्या दिवशी माझ्या एका मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं होतं की हा सगळ्या शहरांचा आपल्या विचका झालेला आहे. एक तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाहीयेत आणि नुसत्या उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत या सगळ्या ठिकाणी. आणि रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही, पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक अडला जातो. कित्येक, मी तुम्हाला तर पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल, मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी आहे, अनेक ठिकाणी, ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी, की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंब नाही जाऊ शकत तिकडे आतमध्ये. अशी आपली सगळी शहरांची अवस्था झालेली आहे. कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून मागे म्हटलं होतं की टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे. मी गेले इतकी वर्ष जे मी तुम्हाला सांगतो की बाहेरून येणारे जे लोंढे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे, याच्यातच ही रेल्वे कोलमडली कशासाठी. This tragic incident prompted Railway Board to make quick decisions. The Railway Board announced that all rakes under manufacturing for Mumbai Suburban will have automatic door closing mechanisms, and all rakes in service will be redesigned and door closure facilities will be provided in these rakes of the Mumbai Suburban local line. However, Subhash Gupta of Railway Pravasi Sangh said that Railway should not introduce these door closure facilities and focus on the long pending issue of overcrowding trains. की आमच्या सामान्य लोकलमध्ये इतकी गर्दी वाढली आहे की 2 लोकलच्या मधला जो भाग आहे तो पण कमी पडतोय, इतकी गर्दी वाढलेली आहे. आणि त्याच्याच परिणाम आजची जी दुर्भाग्यपूर्ण घटना आहे, खरं म्हणजे त्याच्यावर गंभीरतेने रेल प्रशासनाने विचार केलं पाहिजे, गंभीरतेने घेतलं पाहिजे. परंतु आता जे CPRNचा किंवा CPRNचा जे स्टेटमेंट आमच्याकडे आला आहे तो असा आहे की सामान्य लोकलमध्ये जे आम्ही डोर लावणार आहोत. खरं म्हणजे हा पहिला प्रयोग वेस्टर्न रेल्वेने केला आहे आणि तो निष्फळ झालेला आहे. आणि परत तुम्ही फक्त वारेवर सोडून की आम्ही लोकलच्या दरवाजा लावणार आहोत हे सांगून हा तुम्ही विषय हे समाप्त करू नका. लोकलमध्ये गर्दी कसं कमी होईल
कशी फ्रिक्वेन्सी वाढता येईल आणि रिप्लेस करूच नका. आमचा स्पष्ट मला रेल यात्री परिषदेचा स्पष्ट म्हणणं आहे, तुम्ही AC लोकल वाढवा, परंतु सामान्य लोकल रिप्लेस करू नका. त्याच्या कारणाने भरपूर सामान्य लोकलमध्ये गर्दी होते, लोक बाहेर लटकून जात आहेत. हे तुम्ही विचार करा आणि उपाययोजना करून सामान्य लोकलला तुम्ही कमी करू नका, हा आमचा म्हणणं आहे. रेल यात्री परिषद, सुभाष हरिचंद गुप्ता. Mumbai Local is the most convenient mode of transport for lakhs of commuters every day. But these kind of incidents have once again highlighted the utmost need of a permanent solution for the overcrowding trains and passengers' safety. While the city is grappling with unplanned growth, it is the common man whose life is at stake. Bureau Report, Mumbai Samachar.